नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त कुडाळमध्ये आयोजित केलेल्या 3 दिवसीय विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाला फार चांगला प्रतिसाद लाभला। रविवारी सायंकाळी या महोत्सवाची सांगता झाली। दिनांक 18, 19 आणि 20 ऑक्टोबर या 3 दिवशी नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। खरेदी महोत्सवात एकूण 32 महिला उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपले स्टॉल्स लावले होते। त्या सर्वांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला। या वर्षीचं या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती वर्ष साजरं होत आहे। त्यानिमित्तानं महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाई संस्थेच्या वतीनं महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रिय असणाऱ्या गावातल्या शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या 300 महिलांचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। रोज 100 महिलांचा गौरव करून त्यांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा छोटासा प्रयत्न नर्मदाई संस्थेच्या वतीनं करण्यात आला। सांगता सोहळ्याच्या निमित्तानं कुडाळ इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा आणि विविध गावातल्या बचत गटात कार्यरत असणाऱ्या महिलांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नर्मदाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे, सचिव दीप्ती मोरे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संजना काणेकर, सौ सायली प्रभू, सौ पडते, सौ सुप्रिया वालावलकर, यशदाच्या मास्टर ट्रेनर आरती पाटील, साधना माडिये उपस्थित होत्या। सर्वांचं स्वागत संध्या तेरसे यांनी केलं। प्रास्ताविकातून संध्या तेरसे यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला। त्यानंतर कुडाळ इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसंच अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातल्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना सायली प्रभू आणि सुप्रिया वालावलकर यांनी नर्मदाई संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। म्हणजे कार्यक्रमाच्या पुढे आला आणि हे मी मला लकी समजते। दुसरी गोष्ट इनरव्हीलला लकी आणि थँक्यू का म्हणते, कारण का तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली। एवढं मोठं काम म्हणजे त्या म्हणाले अगदी छोटंसं आम्ही हे काम करतोय यावर्षी, तर हे छोटंसं नाहीये, भरपूर काम तुम्ही करताय। ही 300 बायका गोळा करणं जिल्ह्यातल्या आणि त्या खरोखर तळागाळात जाऊन काम करताय, त्यांचं फेलिसिटेशन, त्यांच्या पाठीवर कुठली शाबासकी देणं हे अतिशय म्हणजे छोटं काम नाहीये, हे अतिशय मोठं आणि स्तुत्य म्हणजे महिला सबलीकरणाचं एक मोठं पाऊल म्हणायला हरकत नाही। त्याच्यानंतरच ज्यावेळी असा सत्कार होतो त्यावेळीच महिलेला उभारी येते किंवा तिला त्याच्याबद्दल वाटतं की कॉन्फिडन्स वाटतो, पॉझिटिव्हिटी येते की मी काहीतरी करू शकते आणि त्याच्यातून ती पुढे येते। जे नॉट नेसेसरी हेच करतील पण काही करतील पण पॉझिटिव्हिटी येते। गेली 5 वर्ष नर्मदाई संस्थेच्या माध्यमातून हा खरेदी महोत्सव सुरू असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय। यंदा देखील या महोत्सवाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीची साथ होती। त्याचं औचित्य साधून ग्रामीण भागातल्या महिलांना सन्मानित करण्यात आलं, असं संध्या तेरसे यांनी सांगितलं। नमस्कार, आम्ही नर्मदाई महिला उद्योग संस्थेच्या माध्यमातून गेली 5 वर्ष मी आत्मनिर्भर दिवाळी खरेदी महोत्सव हा उत्सव इथे कुडाळमध्ये सुरू केलेला आहे आणि यामध्ये विशेषतः महिला उद्योजिका ज्या घरगुती व्यवसाय करतात त्या महिलांना एकत्रित आणत त्यांना व्यासपीठ देण्याचा नर्मदाईचा हा छोटासा प्रयत्न आहे। आणि या प्रयत्नाला आम्हाला आमच्या उद्योजिका आणि जे खरेदीदार महिला आमच्या सहकारी आहेत त्या सगळ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो। त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी खरं म्हणजे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मानते आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतानाच आजचा जो आमचा कार्यक्रम यावर्षीचा आहे तो 3 दिवसीय कार्यक्रम आम्ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं 300व जयंती वर्ष 2024 आहे। तर त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांना आदरांजली म्हणून हा 3 दिवसीय कार्यक्रम आम्ही समर्पित करीत आहोत। जसं 300 वर्षापूर्वी सबलीकरणाचं काम त्या काळाच्या गरजेनुसार राजमाता अहिल्यादेवींनी केलं, त्याच धर्तीवर आमची संस्था पण पुढे पाऊल टाकायचा छोटासा प्रयत्न करत आहे आणि ग्रामीण भागातल्या ज्या महिला अगदी शेवटच्या वाडीवरच्या शेवटच्या घरातल्या महिलेला सबलीकरणाच्या प्रवाहात आणतात त्या महिलांचा छोटेखानी सन्मान आमच्या नर्मदाईच्या माध्यमातून केला आहे। त्यांच्या
पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्यासोबत समाजातील इतरही संस्था ज्या महिलांसाठी काम करतात, इतर जे आमचे सहकारी आहेत, जे नेहमी आम्हाला पाठबळ देतात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ती पण आम्हाला नेहमी सहकार्य करते. त्याचप्रमाणे श्रीराम फाउंडेशन असेल, सिद्धिविनायक एजन्सी असेल, आमची मैत्रीण उन्मेषा दाभोळकर असेल, त्याचप्रमाणे इनरव्हील क्लब असेल, अशा आमच्या सगळ्या मैत्रिणी आणि आमच्या संचालिका ज्या आहेत त्या संचालिकांनी सगळ्यांनी आपला खारीचा वाटा या सत्कारात इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांचेच मी आभार मानते आणि याच माध्यमातून मी फक्त एवढंच सांगू, सगळ्या महिलांना आवाहन करू इच्छिते की जसं आज आपण सगळ्या महिलांनी एकत्रित येत समाजातील महिलांना सक्षमीकरणामध्ये साथ देत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तसंच इतरही संस्थांनी महिलांसाठी काम करणाऱ्या एकत्रित येत जर काम केलं तर आपल्या सगळ्यांचं हे काम मोठं दिसेल आणि एक चांगलं कणखर काम जे आहे, मोठं काम जे आहे सक्षम, ते महिलांसाठीच दिसेल आणि आपण महिला एकमेकांच्या हातात हात घालून अगदी देशाच्या आर्थिक व्यवस्थेत जसं आता बचत गटाच्या महिलांचा खूप मोठा सहभाग आहे, तसंच आपण आणखीनही देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये आपण सगळेजण भाग घेऊ आणि आपल्या कुटुंबाला उत्कर्षाच्या वाटेवर नक्कीच नेऊ. धन्यवाद. या खरेदी महोत्सवामध्ये एकूण 32 स्टॉल आहेत आणि याच्यामध्ये प्रतिसाद अतिशय चांगला मिळाला आणि मुख्य गोष्ट म्हणजे ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना पण हे नेमकं उद्योजक काय करतात, आपणही त्यांच्यासारखा उद्योग करू शकतो. मी पण एक महिला आहे आणि इथे असलेल्या उद्योजक पण महिला आहेत, मग आपण काय हे करू नये, हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये रुजवायचा आमच्या संस्थेचा मानस आहे. तो आम्ही थोडासा इथे प्रयत्न केला आहे. यावेळी नर्मदाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांच्यासह सचिव दीप्ती मोरे, संचालक सौ जयश्री सावंत, श्रीमती जान्हवी मोरे, सौ प्राजक्ता तेरसे, सौ अक्षता कुडाळकर, सौ मृणाल देसाई, सदस्या सौ साधना माडिये, सौ सुप्रिया वालावकर, सौ आरती पाटील उपस्थित होत्या. या महोत्सवाला भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे यांनी भेट दिली. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेया कुलकर्णी यांनी केलं. या महोत्सवाला विविध भागातून आलेले स्टॉलधारक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ.